नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे। पुढील 3 दिवसात म्हणजे 6 ते 7 जून दरम्यान राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पावसाविषयी ताज्या बातम्या सर्वात अगोदर बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला अनेक भागात हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसात बघायला मिळेल। तर सिल्लोड, चिखली या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। तर जामनेर मध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। जळगावच्या काही भागात ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल। त्यानंतर चाळीसगावच्या काही भागात ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो। तर साक्री, धुळे, मालेगाव या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल। मनमाड मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 6 ते 7 जून दरम्यान बघायला मिळेल। त्यानंतर नाशिक, इगतपुरी, वाडा, पालघर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर इगतपुरी, वाडा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस होऊ शकतो। त्यानंतर मुंबईमध्ये कल्याण, डोंबिवली, खोपोली या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसणार आहे। शेतकरी मित्रांनो, जुन्नर, खेड या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर पुणे, जेजुरी, गोरेगाव या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर चिपळूण, सातारा, कराड, रत्नागिरी या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पुढील 3 दिवसात म्हणजे 6 ते 7 जून दरम्यान मुसळधार पाऊस या ठिकाणी सुद्धा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर, सांगली, निपाणी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसात बघायला मिळेल। वेता, वडूद या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पंढरपूर, सोलापूर या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर बार्शी, पेठ, तुळजापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण 6 ते 7 जून दरम्यानचा हवामान अंदाज बघतोय। बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, जेजुरी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर अहमदनगर, जामखेड या भागात सुद्धा पावसाचा जोर चांगलाच राहील। त्यानंतर बीड मध्ये 6 ते 7 जून दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। केज या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर राहील। त्यानंतर परळी या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर परभणी, नांदेड, वाघोला या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर नांदेड, वाघोल्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो। तर हिंगोलीमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर उंबरखेड, पुसद या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहू शकतो। त्यानंतर वाशिम, कारंजा, अकोला या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, जालन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर काही ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल। त्यानंतर नागपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे 6 ते 7 जून दरम्यान राज्यात पावसाचे वातावरण राहील। तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणचा हवामान अंदाज आपण बघण्याचा प्रयत्न करू। शेतकरी मित्रांनो, दररोजचे हवामान अंदाज आपल्या चॅनलवर बघण्यासाठी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।